नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गुळ आंब्याची रेसिपी। अगदी चटपटीत आणि वर्ष काय दोनही वर्ष आपण हा गुळ आंबा ठेवला तरी याला काहीच होणार नाही, या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत। तर बघू शकता इथे कलमी कैरीचा वापर मी केलेला आहे। अशी लंबुळकी ही कैरी येते आणि थोडी आंबटपणाचा कमी राहतो। तुम्ही आंबट कैरी सुद्धा घेऊ शकता। तर ही कैरी मी घेतलेली आहे इथे गुळ आंब्यासाठी। बघू शकता कलमी कैरी छानपैकी आता हिची आपण सालं काढून घेऊ। पूर्ण सालं व्यवस्थित आपल्याला इथे काढून घ्यायचे या कैरीचे, म्हणजे काय होते की आपल्याला ती किसायला वगैरे नंतर व्यवस्थित सोपं पडते। बघू शकता दोन्ही कैरीचे इथे मी सालं काढून घेतलेले आहे। आता मी बघू शकता या ग्रेटरच्या जाड साईडने मी करणार, बारीक साईडने नाही करणार आहे। या प्रकारे इथे ह्या जाड साईड आहे ना, यानी याचा हा किस करून घेणार आहे पूर्ण व्यवस्थित या दोन्ही कैऱ्यांचा। छानपैकी छान असा जाडा जाडा किस झाला की तो म्हणजे शिजायलाही बरं होते, दिसायला पण छान दिसते असं, आणि एकदम तो असा त्याचा घाटा नाही होत। व्यवस्थित छान एक एक दाणा आपल्याला त्या कैरीच्या याचा किसचा दिसते। बघू शकता या प्रकारे छान असा जाडसर किस मी इथे पाडून घेतलेला आहे। दोन कैरींचा एवढा किस झालेला आहे। बघू शकता तुम्ही छान असा जाडसर आपला किस इथे बनून तयार आहे, बघू शकता। तर आता आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, हा किस किती झालेला आहे यासाठी आपण या वाटीच्या साहाय्याने याला मोजून घेऊ, म्हणजे जेणेकरून आपल्याला साखरीचं आणि गुळाचं प्रमाण घ्यायला बरं होईल। बघू शकता असं मी एक वाटी इथे भरून घेतलेली आहे। जेवढा आपला हा किस होईल त्याच प्रमाणात आपल्याला गुळ आणि साखर घ्यायची आहे। तुम्ही पूर्ण गुळाचाही वापर करू शकता, पूर्ण साखरेचाही करू शकता। मी ते साखर आणि गुळ दोन्हींचा वापर केलेला आहे। बघू शकता 2 वाट्या आपल्या इथे हा किस बनून तयार झालेला आहे। तर त्याच प्रमाणात आता इथे मी गुळ आणि साखर घेणार आहे। तर 2 वाट्या झालेला आहे, तर एक तीच वाटी भरून घेतलेला आहे गुळ मी, आणि पाऊण वाटी मी साखर घेतलेली आहे। म्हणजे गुळ हलकासा जास्त घेतलेला आहे आणि पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। नाहीतर तुम्ही समान सुद्धा करू शकता, 1 वाटी गुळ 1 वाटी साखर। त्यानंतर विलायची पूड, कलमी आणि 2 लवंग, केसर घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। मीठ गरजेचं आहे टिकण्यासाठी सुद्धा, आणि कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ असलं म्हणजे त्याची चव आणखीनच वाढते। तर सर्वात आधी मी इथे हा किस एका कढईत टाकून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये गुळ घालून घ्यायचा आहे आणि साखर घालून घ्यायची आहे। दोन्ही आपल्याला व्यवस्थित घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे। सांगितल्याप्रमाणे तुम्ही अर्ध प्रमाण सुद्धा करू शकता, किंवा तुम्हाला गुळच पाहिजे असेल तर गुळच घेऊ शकता, साखर पाहिजे असेल तर साखर सुद्धा घेऊ शकता। प्रमाण मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे। जेवढा आपला किस भरलेला आहे त्याच प्रमाणात आपल्याला गुळ आणि साखर घ्यायची आहे। तर व्यवस्थित इथे मिक्स झालं। आता आपण छानपैकी याला गॅसवर ठेवून घेऊ। कोणी काय करते, गुळ आणि साखर मिक्स केलं की ते 1-1.5 तास म्हणजे असं मुरत ठेवते पाणी सुटतपर्यंत। आपण नाही मुरत ठेवलं तरी चालते, लगेच गॅसवर ठेवायचं आणि व्यवस्थित चालवत राहायचं। जसं जसं हीटच्या संपर्कात ते येते तसं तसं गुळ आणि साखरेला पाणी सुटल्या जाते। बघू शकता तुम्ही छान मिक्स करत राहायचं आणि खूप हाय फ्लेम नाही ठेवायची। सर्व गुळाला आणि साखरेला पाणी सुटलं की बघू शकता छान त्याचा पाक तयार होते। आणि आता याच पाकामध्ये आपल्याला हा आंब्याचा किस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे छानपैकी। आंबे लक्षात ठेवायचं, कोरडेच आंबे स्वच्छ धुवून कोरडे करून आंबे सोलून घ्यायचे आणि किसून घ्यायचे। पाण्याचा अंश आपल्याला त्यामध्ये नको आहे। बघू शकता आता छानपैकी चालून 10 ते 15 मिनिटं लागेल याला। या प्रमाणात जे मी साहित्य घेतले आहे त्या प्रमाणामध्ये 10 ते 15 मिनिटात हा आपला गुळ आंबा बनवून तयार होते। छानपैकी या प्रमाणामध्ये साखरेचा आणि गुळाचा पाक झाला, व्यवस्थित मेथांबा शिजला की यामध्ये मी लवंग आणि कलमी टाकून घेतलेली आहे। अगदी 2 लवंग आणि 1 ते 1.5 कलमीचा तुकडा टाकून घेतलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, ते पाणी आटून घ्यायचं व्यवस्थित तो पाक। नंतर बघू शकता याला तार सुद्धा येत आहे। अगदी हलकासा तार आला की समजून जायचं आपला मेथांबा इथे तयार झालेला आहे। आता जरी हा पातळ दिसत असला ना तरी थंड झाला की तो घट्ट येते। त्यानंतर यामध्ये मी विलायची पूड घालून घेतलेली आहे, थोडी जास्तच घालायची, छान टेस्ट येते। आणि हलकसं केसर घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि छानपैकी मी तुम्हाला सांगते, आता जरी हलकासा पातळ हा पाक दिसत आहे ना, पण जेव्हा हा गुळ आंबा व्यवस्थित थंड होईल पूर्ण छान घट्ट येईल आहे। बघू शकता आता मी गॅस सुद्धा बंद केलेली आहे। इथे आपला गुळ आंबा बनून तयार झालेला आहे। आता याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे, बिलकुल थोडाही गरम नाही पाहिजे हा, व्यवस्थित आपल्याला थंड। बघू शकता तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता किती छान दिसत आहे, बघितल्याबरोबरच तोंडाला पाणी सुटत आहे।
उन्हाळ्याच्या रेसिपीमध्ये तुम्ही हा वर्षभर 2 वर्ष टिकणारा गुळ आंबा नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. या प्रकारे तुम्ही करा. बघू शकता इथे आपला गुळ आंबा बनून तयार आहे. अगदी वर्षानुवर्ष हा टिकू शकतो आणि कधी पण खायला लागल्यास आपण याला घेऊ शकतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.